नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमेश्वर. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या दोस्तांसोबत मालवणला निघालेलो आहे. तर आम्ही आता जाताना आंबोली घाटातून जाणार आहे. तर गोवा वेस्टपासून 30-35 किलोमीटर नंतर हे रामतीर्थ म्हणून एक क्षेत्र आहे. हे खूप पर्यटनासाठी चांगले आहे. बरोबर आहे सचिन. तर श्रीरामचंद्र यांचे पदस्पर्शाने पावन झालेले रामतीर्थ एक धार्मिक स्थळ आहे. श्रीराम यांचे पावलाचे ठसे येथे आपल्याला पाहायला मिळतील. तर बघूया आपण. आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे. ओंकार शेडी या ब्लॉगमध्ये काय तर बोला की काय तर पर्यटन. या साईडला तुम्हाला धबधबा, एक अतिशय सुंदर असा धबधबा बघायला मिळेल. छोटा आहे पण खूप सुंदर आहे. धबधबा दाखवते. तर मित्रांनो, तुम्ही मागं पाहू शकता प्रभू श्रीराम यांचे पदस्पर्श या मंदिरा इथे झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता की आजूबाजूचा परिसर, इथे एक छोटासा धबधबा आहे, खूप छान आहे. पहिले आपण या देवाचं दर्शन घेऊन येऊ. मित्रांनो, दृश्य पाहू शकता तुम्ही धबधबे. तर मित्रांनो, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही आता आपण पाहिलेली आहे. या पावन झालेल्या भूमीचं आपण दर्शन घेतलेले आहे. तर आता आपण निघालो आहेत आंबोली धबधबा पाहायला. तर चला मित्रांनो, पाहूया आंबोली धबधबा. तर मित्रांनो, आत्ता आपण आहे आंबोली धबधब्याजवळ. तुम्ही पाहू शकता केवढा मोठा धबधबा आहे इथे. पर्यटन स्थळ सुद्धा आहे. खूप लोक गोवा किंवा मालवण या साईडला जाताना लोक इथे आवर्जून थांबतात. मित्रांनो, तुम्ही गोवा किंवा मालवणला जात असताना या आंबोली घाटामध्ये हा आंबोली धबधबा तुम्हाला दिसत आहे. हा एक
सुंदर दृश्य आपल्याला प्रकृतीचे दिसून येते. तुम्ही गोवा किंवा कोकणात जात असताना या आंबोली धबधब्याला एक वेळ भेट देऊन नक्की जावा. मित्रांनो, आत्ता आपण फेमस मालिका रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या शूटिंग सेटवर म्हणजेच मालिकेतील अण्णा नाईक यांच्या वाड्यावरती आहे. सावंतवाडीपासून 9 किंवा 10 किलोमीटरवरती हा वाडा आहे. कोविडमुळे आतमधून वाडा पाहण्यास मनाई आहे, त्यामुळे आम्ही बाहेरून वाडा पाहिला. आम्ही मालवणमध्ये 4 वाजता पोहोचलो. बीचवर मित्रांसोबत एन्जॉय केला, त्यामुळे तेथे जास्त व्लॉग बनवू शकलो नाही. त्यानंतर मच्छी मार्केटमध्ये गेलो. तेथे स्वस्त मासे घेऊन घरगुती पद्धतीचे मच्छी थाळी बनवतात, तेथे मासे दिले. जर मित्रांनो तुम्ही हॉटेलमध्ये मच्छी थाळी खायला गेला तर ते तुम्हाला महाग भेटेल व माशांची क्वांटिटी कमी मिळेल. तुम्हाला मी सांगेन की लिलावातून मासे घेऊन तुम्ही लोकल किंवा तुमच्या हॉटेलमध्ये माशाचे जेवण बनवण्यास सांगू शकता. माशांची क्वांटिटी पण जास्त व घरगुती पद्धतीचे बनवलेले मासे खाण्यास भेटतील. जर मित्रांनो तुम्ही या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.